श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थोडीशी सेवा केल्यानंतर सद्गुरू आपल्यावरचे कसे संकट दूर करतात ते या गोष्टीतून आपल्याला समजेल. स्वामी माऊली आम्हा भक्तावर अशीच कृपा राहू दे. तर श्रीधर ब्राह्मणांची पोटदुखी बरी झाली. श्रीधर नावाचा एक ब्राह्मण कर्नाटकात राहत होता. तो पोटदुखीच्या आजाराने बेजार झाला होता. त्याने अनेक वैद्यांची औषधे घेतली पण काही फरक पडला नाही. म्हणून तो गाणगापूरला गेला. तेथे जाऊन त्याने काही दिवस श्री दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा केली. एक दिवस त्यांना पोटदुखीचा खूप त्रास झाला. पहाटे पहाटे त्याला श्री दत्त महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले, स्त्रीपुरीच्या झाडाचा पानांचा रस काढून त्यात सुंठ आणि सैंधव घालून त्या मिश्रणाचे 3 दिवस भक्षण कर, त्याने पोटदुखी थांबेल. सकाळी त्याला जाग आली. आल्यावर तो स्त्रीपुरीचे झाड शोधू लागला. पण स्त्रीपुरी कुठल्या झाडाला म्हणतात हेच कळेना. गावकऱ्यांनाही काही सांगता येईना. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला आणि स्वप्नात दत्तप्रभूंनी सांगितले की अक्कलकोटला जा, तेथे श्री स्वामी समर्थ आहेत, ते तुला स्त्रीपुरीचे झाड दाखवतील. श्रीधर ब्राह्मण सकाळी अक्कलकोटला जायला निघाला. 2 दिवसांनी अक्कलकोटला येऊन पोचला. श्री स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते. तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, या आम्ही तुमचीच वाट पाहत बसलो होतो. त्याने स्वामींना वंदन केले. लगेच स्वामी म्हणाले, अरे लिंबाच्या झाडाला स्त्रीपुरीचे झाड म्हणतात. अक्कलकोटात स्त्रीपुरीचे झाडे खूप आहेत. त्याला पाला घेऊन जा, रस काढ आणि त्यात सुंठ आणि सैंधव घालून हे मिश्रण 3 दिवस घे. 3 दिवसांनी तुला पूर्ण बरं वाटेल. त्याने ते औषध घेतल्यावर त्याची पोटदुखी व्याधी पूर्णपणे बरी झाली. आपल्या गावाला जाऊन त्याने श्री स्वामींचे लीला सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तो स्वामी भक्त झाला. अशा प्रकारे स्वामींच्या लीला खूप आपल्याला ऐकायला मिळतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.